तर बऱ्याच वेळा आतून बोरमध्ये मोटर सोडली, पण कमी व्होल्टेज असल्यामुळे ते काही चालूच नाही झाली. तर नमस्कार मित्रांनो, आता हिवाळ्याचा सीझन संपून उन्हाळ्याचा सीझन येणार होता, त्याच्यामुळे पाण्याची कमतरता भासू नये म्हणून पप्पांनी रानामध्ये बोर घेतला होता. आणि आपल्या बोरला तर चांगलंच पाणी लागलं होतं, त्याच्यामुळे आज त्याचं पाणी पूजन होतं. म्हणून पप्पांनी आणि काकांनी जाऊन बोरच्या मोटरी सोबत बाकीचं सगळं साहित्य आणलं होतं. आता फक्त आपल्याला एवढंच काम होतं की आणलेलं साहित्य नीट जोडायचं आणि व्यवस्थित मोटर सोडायची. तर सगळ्यात पहिल्यांदा मोटरीला पाईप जोडून घेतला आणि रस्त्याने मोटर बांधून घेतली आणि पाईपाच्या दुसऱ्या बाजूला हा लोखंडी येल जोडून घेतला. तर आता आपलं जोडाजोडीचं सगळं काम झालं होतं, आता फक्त मोटर सोडायची होती. मग आपली मोटर व्यवस्थित बोर मध्ये सोडली आणि मोटर सोडून झाल्यावर पप्पांनी लगेच स्टार्टर जोडायला घेतला. मग आपलं सगळं जोडून झालं, पण कमी व्होल्टेज मुळे मोटरच नाही चालू झाली. मग तो मॅटर थोडा बाजूला ठेवला आणि आपल्या बोरच्या पाणी पूजनाला सुरुवात केली. मग सगळ्यांनी आपल्या बोरला पहिल्यांदा पूजून घेतलं आणि पूजा झाल्यानंतर अशा प्रकारे परडी सोडण्यात आली. मग बोरला आपल्या हाताने नारळ फोडण्यात आला आणि अशा प्रकारे आपला पाणी पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मग मी आता घरी जाऊन पुरणपोळी ना आमटी भाताव ताव मारतो. तर तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या. भेटू ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये.